आणि या मेगा फायनलच्या लढतीमध्ये नाणेफेक जिंकलाय जयभैरी नाचणे संघाने आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. ओमकार गाडी आणि योगेश शेट्टीची ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. ज्या योगेशने जेव्हा 6 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना सामना संपवला होता, तोच योगेश सध्याच्या घडीला सलामीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. ज्या खेळाडूने या स्पर्धेतली पहिली हॅट्रिक पटकावली आहे तोच शैलेश मदने गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. समोर ओमकार गाडी आपल्याला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला योगेश, ज्या योगेशने 6 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असताना 19 धावा बनवल्या होत्या, तोच योगेश नॉन स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात होते. मेगा फायनलची ही लढत आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत मेगा फायनल साठी. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आक्रमण. फ्लॅट स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल जातोय स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. सहा धावांसाठी दर्जेदार फटका ओमकार गाडीच्या बॅट म्हणून आलाय. पहिल्या चेंडूवरती शैलेश मदनेच स्वॅगचे स्वागत केलंय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धाव दाफलगडवरती जोडली जाते. पहिल्या 2 चेंडूवरती पुन्हा एकदा 7 धावा खर्च झाल्यात. पहिल्या सेमीफायनलच्या मॅच मध्ये देखील हेच चित्र होतं, मात्र हेच चित्र शेवटच्या 3 चेंडूवरती बदलताना पाहायला मिळालं. शेवटच्या 3 चेंडूंवरती हॅट्रिक प्रस्थापित करणारा हा गोलंदाज पुन्हा एकदा 2 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा त्याच प्रकारचं कमबॅक होईल का हे पाहावं लागेल. यावेळेस स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. मिस झालाय चेंडू. प्ले अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसवलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकातला पहिला डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 7 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. शैलेश मदने गोलंदाजी मार्कवरती आहे आणि या गोलंदाजाने नक्कीच या संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रभावशाली कामगिरी केली. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअर स्वरूपात एक्स्ट्रा एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट मध्ये कमालीचे एफर्ट्स पाहायला मिळाले. पुन्हा एकदा एकेरी धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. अजूनही एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि या चमचमात्या ट्रॉफ्या श्री समर्थ चषक इथे मात्र मुख्य व्यासपीठावरती आलाय. या चमचमात्या ट्रॉफीवरती कोणता संघ नाव कोरणार हे पाहावं लागेल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय. पहिलं षटक देखील संपुष्टात आलंय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचल्या.
गोलंदाजी मार्गवरती रत्नागिरी एक्सप्रेस सफवान बारगीर गोलंदाजी मार्गवरती दाखल झालाय. दुसऱ्या षटकासाठी विश्वास दाखवलाय सफवान बारगीर याच्यावरती. यावेळेचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. डिक्लेअर स्वरूपात एकेरी धाव फलकावरती सोडली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या 11 वरती देखील जाऊन पोहोचल्या. दुसऱ्या षटकासाठी सफवान बारगीर याच्यावरती विश्वास दाखवलाय. आतापर्यंत देखील याच खेळाडूने देखील संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. या खेळाडूने देखील प्रभावित केलंय तो सफवान बारगीर मेगा फायनलच्या मॅच मध्ये गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र यावेळेस सफवान बारगीरच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलंय. सफवान बारगीरच्या विरोधात षटकार ठोकला गेलाय ओमकार गाडीच्या बॅटमधून. धावसंख्या आता मात्र 17 वरती जाऊन पोहोचले. सफवान बारगीरच्या विरोधात आक्रमण चढवलं. यावेळेस देखील क्रॉस बॅट स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न अक्षय तरेकरच्या डोक्यावरून बॉल चालला. मस्तक पे दस्तक देत 6 धावांसाठी षटकार. आता मात्र सफवानच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलं. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. धावसंख्या 23 वरती विसावली गेल्या. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 23 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. सफवान बारगीर जशास तसं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याचे मनसुबे इथे उधळून लावले जात आहेत. ओमकार गाडीच्या माध्यमातून या चेंडूवरती देखील स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड फटका समोरच्या दिशेने. बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. लढता लढता हरलो जरी लढाईला माझ्या अंत नाही. लढेन पुन्हा उठेन, शांत बसायला काय मी संत नाही. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग. शांत बसला नाहीये, एकटा लढतोय, एकट्याने खेळतोय. यावेळेचा बॉल देखील मोठा फटका आलाय. या चेंडूवरती झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक देणारा हा एक दर्जेदार हवाई उत्तुंग षटकार. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. आणि जमेची बाब म्हणजे 11 चेंडू आणि 34 धावांची खेळी ओमकार गाडीच्या बॅट म्हणून आले. बॅटिंग आवडली असेल तर रत्नागिरीकडे टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग ओमकार गाडीच्या बॅट मधून साकारली गेल्या. गोलंदाजी मार्कवरती चिन्मय गुडे दाखल झालाय. 3ऱ्या षटकासाठी विश्वास दाखवला गेलाय. स्ट्रायकिंग एंड वरती योगेश शेटे पाहायला मिळतोय. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांनी दंडित केलाय. वाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्या देखील 37 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस थोडासा खाली राहणारा चेंडू सबमरी डिलिव्हरी पाहायला मिळते. डॉट बॉल आला. नक्कीच या षटकामध्ये कमबॅक करावं लागेल कारण दुसऱ्या षटकामध्ये तब्बल 25 धावा खर्च झाल्या आहेत आणि धावसंख्येवरती 37 धावा लागल्या गेल्या आहेत. यावेळेस देखील विकेट करण्याचा प्रयत्न,
बॅटचा अगदी डोळा चेंडू वाजवला. एकेरी धाव पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. या एकेरी धावेने धावसंख्या देखील पुढे सरसावले. सेन्सिबल क्रिकेट देखील खेळलं जात आहे जय भैरी नाचणे संघ यांच्याकडून आणि धावसंख्या जाऊन पोहोचले 38 या धावसंख्येवरती. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. अक्षय करळकर एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या आता मात्र 39 वरती जाऊन पोहोचल्या. नक्कीच चिन्मय गुडे आपल्या संघाला पुन्हा एकदा कमबॅक करून देण्याचा प्रयत्न करतोय, मात्र कितपत यशस्वी ठरतोय. अजूनही 3 चेंडूंचा काही शिल्लक आहे. योगेश शेट्टीच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका. बॉल चाललाय हवाई सफर वरती. 6 धावांसाठी षटकार. यावेळेस देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. विकेट किपर कडून जेलचा अटेम्प्ट देखील झाला, मात्र डिक्लेअर स्वरूपात ही एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाते. धावसंख्या आता मात्र 46 वरती जाऊन पोहोचले. ज्या संघाने सेमी फायनलच्या मॅच मध्ये राम जानकी संघाला 25 धावांवरती रोखलं होतं, तोच संघ 2.5 षटकामध्ये 46 धावा खर्च करताना पाहायला मिळतोय. धावांचा पाऊस या मॅच मध्ये पडताना पाहायला मिळतोय. यावेळेस देखील जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती डॉट बॉल आलाय, म्हणजे 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 46 वरती जाऊन पोहोचल्या. शेवटचा षटक हाताळण्यासाठी वेरवली एक्सप्रेस अक्षय करळकर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाला. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती आकाशाला गवसणी घालणारा एक दर्जेदार उत्तुंग षटकार. अर्धशतक पूर्ण केलं गेलंय संघाचं आणि त्याचबरोबर 13 चेंडू आणि 41 धावांची खेळी ओमकार गाडीच्या बॅट मधून साकारली गेली. या स्पर्धेतला अर्धशतक झळकावेल का? अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. अक्षय तरगरच्या विरोधात 2 लगातारचे षटकार ठोकले गेलेत. धावसंख्या 58 वरती जाऊन पोहोचल्या. यावेळेस देखील अलॉंग द ग्राउंड फटका खेळला जातोय. एकेरी धाव पूर्ण झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? थांबवला गेलाय. वैयक्तिक 48 धावांची खेळी, 15 चेंडू आणि 48 धावांची खेळी. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग ओमकार गाडीच्या बॅट मधून पाहायला मिळते. 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अर्धशतक पूर्ण करेल का? या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक पूर्ण करेल का? यावेळेस फटका सरळ बॅटने ट्रेडिशनल स्ट्रोक खेळला जातोय. एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. या एकेरी धावेने धावसंख्या 60 वरती जाऊन पोहोचले. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. हे षटक आतापर्यंत थोडंसं महागडं ठरताना पाहायला मिळतंय, मात्र अजूनही संधी आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आता मात्र संघर्ष करावा लागेल. आता मात्र प्रयत्न करावे लागतील, कारण 60 धावा या धावफलकावरती लागल्या. आणखीन एक हवाई हल्ला, आणखीन एक मोठा धमाका,
आणखीन एक षटकार. धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस 72 वरती जाऊन पोहोचले. एकदा ओमकार गाडीच्या बॅटिंग साठी पुन्हा एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. कमालीची बॅटिंग. 17 चेंडू आणि 60 धावांची आक्रमक नाबाद खेळी ज्याच्या बॅट मधून साकारली गेले तोच जय भैरी नाचणे संघाचा ओमकार गाडी. यानंतरचं समालोचन जयेश पोटपोडे सर, व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयेश पोटपोडे सर यानंतरचं धावचं समालोचन करतील या मेगा फायनलची लढत. आणि या मेगा फायनलच्या लढतीमध्ये शेवटच्या इनिंग मध्ये पुन्हा एकदा आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ संगमेश्वर जयेश पोटपोडे सर. थँक्यू सो मच आर्य. जबरदस्त इथे मात्र मॅच पाहायला मिळते. एका बाजूला जर पाहायला गेलं तर ग्रामीण पटलावरतील धुरंधर, तर दुसऱ्या बाजूला पाहायला मिळत आहेत शहरी विभागातील हे धुरंधर. एका बाजूला जर पाहायला गेलं तर गावाची ताकद काय असते ती दाखवली जाते आणि ती ताकद पाहायला मिळाली आहे. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे ओमकारच्या. आज जर पाहायला गेलं तर जय जयकार केला जाईल यात शंका नाहीये. ओमकारच्या प्रेमात पडले ते क्रीडा रसिक. कारण का जर पाहायला गेलं तर तब्बल 17 चेंडू मध्ये त्याच्या बॅट मधून 60 धावा आल्या. काय बॅटिंग केली होती, अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली होती आणि त्याचमुळे एक विशाल लक्ष जे आहे ते पाहायला मिळालंय. तब्बल 73 धावा बनवल्या गेल्या आहेत. 74 धावांचं उद्दिष्ट आहे आणि या 74 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत अक्षय राठोड आणि त्याचबरोबर गौरव नागवेकर. 2 सुपरस्टार एकाच रिंगणामध्ये उतरलेत. महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐसा एक पुत्र झाला, महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐसा एक पुत्र झाला. मराठाच्या रक्ताने या भगवा इतिहास लिहिला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार बिंदू मिळाला. जात धर्माचा शत्रू नव्हता तो, आधार बिंदू मिळाला. त्रिवार असावा मुजरा आमच्या गड किल्ल्याच्या श्रीमंताला. छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून, आई अंबाबाईच्या चरणी नतमस्तक होऊन, जुगाई मातीचा आशीर्वाद घेऊन मी जयेश पोटपोडे तमाम रत्नागिरीकरांचं सहर्ष स्वागत करतोय. मानाची ट्रॉफी आहे आणि या मानाच्या ट्रॉफी मध्ये चॅम्पियन कोण याचं उत्तर देण्यासाठी हे 2 संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळत आहेत. एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय एक ग्रामीण पटलावरचा संघ भैरी भावाच्या आशीर्वादाने पावन झालेला हा संघ म्हणजे जय भैरी नाचणे संघ. आज ग्रामीण पटलावरचा एक सक्सेसफुल संघ देखील आहे आणि या संघाच्या विरोधामध्ये आता मात्र एक जबरदस्त संघ तो म्हणजेच आणि हा देखील भैरीबुवाच्या आशीर्वादानेच हा फायनल मध्ये पोहोचलाय देखील. जय भैरी अर्चेरी. पाहायचाय कोणता संघ कोणावरती भारी सामना होणार. लय भारी पहिला चेंडू. हो वेगात टाकलाय. इथे जर पाहायला गेलं तर वेग होता आणि थोडस बाउन्स देखील होता आणि म्हणूनच या चेंडूवरती एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये. 72 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे मात्र आपल्याला करायचा आहे आणि म्हणूनच आपली इथे एक क्षमता देखील दाखवायची आहे. कोणीतरी म्हटलं देखील आहे सुरेश भटांची एक सुंदर कविता मला आठवते. या चेंडूवरती एकेरी धाव आल्या. सुरेश भटांची एक सुंदर कविता जरूर मला आठवते. विजलो आज जरी मी हा माझा अंत नाही, विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही, पेटवण उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. हे सामर्थ्य कधीच नाशवंत नसतं. ते सामर्थ्य दाखवावं लागेल. पायांमध्ये बेड्या घातल्या असतील तर त्या बेड्या कुठेतरी जुगारून द्यावे लागतील. आत्मविश्वासाने या मॅच मध्ये लढावं लागेल. नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नामध्ये एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आहे. एकेरी धावेला दुहेरी धावेमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? हो नक्कीच केलंय. 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये आल्या आहेत. थोडं कुठेतरी आत्मविश्वासाची कमी पाहायला भेटते. कोणीतरी म्हटलं देखील आहे कुछ किए बिना जय जयकार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. प्रयत्न करावे लागतील या मॅच मध्ये. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 5 धावा फरकावरती लागल्या जात आहेत. मित्रांनो गंजण्यापेक्षा कधीही झिजणं चांगलं झिजावं लागेल. हो फटकादार खेळलाय. ताकद नाहीये. फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये आहे
परंतु 2 धावा नक्कीच संघाच्या खात्यामध्ये ऍड होतील. या 2 धाव्याने संघाचं टोटल आता मात्र जाईल 7 या अंकावरती. 7 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 7 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. काही करा, गुणवत्तापूर्ण करा. ज्या क्षेत्रामध्ये जाल त्या क्षेत्रामध्ये जीव ओतून घ्या. या मॅच मध्ये देखील जीव ओतावा लागेल. वाह, जबरदस्त फटका खेळलाय इथे मात्र. एक तेरी तो दुसरी तो मेरी होगी ना. आता मात्र शानदार षटकार 6 धावांसाठी. 13 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. अजून देखील गौरव सांगतायत हे युद्ध संपले नाहीये. जोपर्यंत मी जिंकत नाही तोपर्यंत मी थांबणार नाहीये. या चेंडूवरती एकेरी धावाल्या. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 14 धावा फलकावरती. पहिलं षटक संपुष्टात आणि या पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 18 चेंडू आहेत. 18 मध्ये 60 धावांची गरज आहे. 18 चेंडू 60 धावा म्हणजे 18 पैकी 10 चेंडू हे सीमा रेषा पार धावावे लागतील. म्हणजे भाषा फक्त आणि फक्त षटकारांचीच बोलावी लागेल. षटकारांची भाषा. आणि त्याचबरोबर या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर माइंड गेम देखील खेळावा लागेल. तो देखील महत्वाचा आहे. पहिल्या इनिंग मध्ये फक्त 10च रन होत्या पहिल्या षटकामध्ये आणि तिथून धावा आल्या होत्या. हो हो, फटका जबरदस्त गेलाय. राऊडी आहे मी राठोड आणि ती राठोड की पुन्हा एकदा दाखवले ती म्हणजेच अक्षय राठोडने. काय फटका खेळलाय जबरदस्त. एक संधी दिलीत तर त्या संधीचं सोनं मी देखील करणार आणि हेच सांगतोय सध्याच्या घडीला राऊडी राठोड, अक्षय राठोड. 6 धावेसाठी जबरदस्त फटका आल्यानंतर धावसंख्या 20 या धावसंख्येवरती विराजमान झाले. 20 धावा फलकावरती लागले. 53 बनवायचे आहेत. हो, वेगात टाकलाय. वेगाबरोबर थोडस जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा बाउन्स देखील आहे आणि म्हणूनच इथे या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आलेत. दिवा मयेकर सर इथे पंचाची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतात. लेदर बॉल क्रिकेट ज्यांच्या माध्यमातून खूप सारं लेदर बॉल क्रिकेट केलं गेलं आणि ज्यांच्या मार्गदर्शनामध्ये खूप सारे युवा खेळाडू देखील घडताना पाहायला मिळतात. ते खेळले देखील गुरु आहेत कित्येक या युवा पिढीच्या खेळाडूंचे. वेगात टाकलाय. फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. झेल टिपला जाईल का याच्यावरती उत्तर ओहो, नक्कीच प्रयत्न तर जरूर केला गेलाय परंतु या प्रयत्नासाठी एकदा जोरदार टाळ्या देखील होऊन जाऊया मित्रांनो. एफर्ट लाजवाब आणि म्हणूनच इथे मात्र अक्षय पाटील प्रयत्न करताना पाहायला मिळाले. जे घेतली आकाशी परंतु तिथे मात्र अपयश पदरी पडले. परंतु एक अपयश आपल्याला नक्कीच आलंय परंतु इथे मात्र विजयाचं अपयश अजून देखील आलं नाही आहे. खूप साऱ्या धावा बनवायच्या आहेत. धावसंख्या 24 धावा. अजून देखील 49 धावा बनवायच्या आहेत. ओहो, वेगात टाकलाय. वेगात टाकलाय. या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर मिडल ऑफ दी बॅट नाहीये. बॅट आणि बॉलचा तितकासा खासचा संपर्क नाहीये. बॅटची हलकीशी काढ आणि त्यानंतर एकनी धाव ही संघाच्या खात्यामध्ये ऍड झाली आहे. एकेरी धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली 25 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. 25 धावा. संघ अडचणीत आहे परंतु या अडचणीच्या परिस्थितीतून या मावळ्याला आता मात्र वाट मोकळी करावी लागेल. विजयाची वाट मोकळी करायची आहे आणि जिंकायचं आहे. ओहो, जबरदस्त चेंडू आहे. नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर वेग होता आणि या वेगाने बीट केला. धावसंख्येचा जर विचार केला तर आतापर्यंत 25 धावा या फलकावरती लागल्या जात आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील जर पाहायला गेलं तर 48 धावांची गरज आहे. दिल्ली अभी दूर है और मानो तो दिल्ली दूर भी नहीं है. या चेंडूवरती फटका खेळलाय. दूर किती गेलाय. दूर योग्य. वाह, जबरदस्त क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा आवाज थांबायला नको मित्रांनो. टाळ्यांचा आवाज होऊन जाऊ द्या. जबरदस्त इथे मात्र क्षेत्ररक्षण. आपला संघ जिंकावा यासाठी आज गाव इथे मात्र नक्कीच देवांना देखील पाण्यात ठेवलं असेल कारण का ही मॅच महत्वाची आहे. फायनलला जिंकायचं आहे. टायटल जिंकायचं आहे. जगत जेता व्हायचं आहे. या 365 दिवसामध्ये स्टेटस मिळवायचं आहे आणि त्यासाठीची ही धडपड आहे. ओहो, नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर खोदून काढलाय. फ्लिक केला या चेंडूला.
बॅकवर्ड फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटक्याला केल्यानंतर रनआउटची संधी. हो क्विक फेकी होणं गरजेचं होतं, परंतु कुठेतरी चूक केल्या. तोपर्यंत 2 धावा या कंप्लीट केल्यात आणि या 2 धाव्याने संघाचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 29 धावा. गाफीर राहून चालणार नाहीये मित्रांनो. आपण धावा जरूर बनवल्या आहेत, परंतु गाफीर राहून चालणार नाहीये, कारण का ससा कासवाची गोष्ट आपल्याला हेच शिकवते. जर तुम्ही गाफीर राहिला तर तुम्ही शर्यत हरू शकता, आणि म्हणून शेवटच्या श्वासापर्यंत इथे मात्र गाफीर राहायचं नाहीये. जोपर्यंत जिंकत नाहीये तोपर्यंत इथे मात्र लढायचं देखील आहे. 12 चेंडू आहेत आणि या 12 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे 44 धावांची. 12 चेंडू 44 धावा या धावफलकावरती लावायच्या आहेत. आता मात्र जर पाहायला गेलं तर प्रति षटकामध्ये 22 धावा या आपल्याला बनवायचे देखील आहे. प्रति षटकामध्ये 22 धावा सोपं नाहीये आणि कठीण देखील नाहीये. मानो तो जीत है और ठान लो तो भी जीत है. हो नक्कीच या चेंडूवरती फटका फसलाय. रनआउटची संधी आहे. हो काय घडलं ते देखील पाहावं लागेल. पंचांचा इशारा अजून आलाय का? नक्की झालाय. पंचांनी बोट आकाशाला केलाय, म्हणजेच काय ओ यू टी आउट. फलंदाज बॅक टू द पॅव्हलियन. धावसंख्या जाऊन पोहोचली 29 धावा एका गाडीच्या मोबदल्यावरती. आता जर पाहायला गेलं तर जय भैरी हर्षेरी संघाला एकच सांगेन, आयुष्य छान आहे थोडं लहान आहे. आयुष्य छान आहे थोडं लहान आहे. रडतोस काय वेड्या, लढण्यात शान आहे. काट्यातही फुलाची झुलती कमाल आहे. उचलून घ्यावे ते दुनिया दुकान आहे. जगणे निरर्थक म्हणतो तो बेईमान आहे. सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी लढावं लागतं, कारण सुंदर धबधबा बनाला पाण्यालाही उंचावरतून पडावं लागतं. उंचच भरारी घेतली आहे. 6 धावेसाठी फटका गेलाय. जबरदस्त. गौरव सांगतायत अजून देखील मी हरलो नाहीये, मला जिंकण्याची भूक आहे आणि ती भूक भागवण्यासाठी हा शानदार फटका केलाय. 6 धावेने धावसंख्येचं टोटल जाऊन पोहोचतंय 35. 35 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 35 धावा या धावफलकावरती. चांगली मॅच इथे मात्र पाहायला मिळत आहे, कारण का दोन्ही संघांना इथे मात्र हार मान्य नाही आहे आणि म्हणूनच इथे मात्र ही मॅच शेवटच्या श्वासापर्यंत लढली जाते. ओहो नक्कीच चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केलाय. या चेंडूवरती एकेरी धाव आले. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच थांबवलं गेलाय. दुसरी धाव नाहीये. या चेंडूवरती एकच धाव आले. एकेरी धावाने संघाच्या धावसंख्येमध्ये जर पाहायला गेलं तर वाढ होती. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या जाऊन पोहोचते 36. 36 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. 36. 36 धावा म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील 9 चेंडू 37 धावांची गरज आहे. 9 चेंडू 37 धावा अजून देखील बनवायचे आहेत. ओ वाऱ्याचा वेग आणि या वेगाने इथे मात्र हा चेंडू जर पाहायला गेला तर एक्स्ट्रा धावींसाठी देखील खर्च केला जातोय. एक्स्ट्रा धाव म्हणजे धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्येचा जर विचार केला तर धावसंख्या 37. 37 धावा. ओहो या चेंडूवरती तितकासा प्रॉपर फटका नाहीये, परंतु धावा मिळतील. धावा एक आल्यात. धावसंख्येचा जर विचार केला तर 37 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. या मॅचला जिंकावं लागेल, त्यासाठी अपोजिट संघाचं आक्रमण या शत्रूला रोखावं लागेल, शत्रूवरती मात करावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 38 धावा. सॉरी माफ करा 38 धावा धावफलकावरती. म्हणजे जिंकण्यासाठी आपल्याला अजून देखील जर पाहायला गेलं तर 8 चेंडू आहेत आणि या 8 चेंडू मध्ये 35 ची गरज आहे. 8 चेंडू 35 धावा. सामर्थ्य आहे तुमच्यामध्ये, परंतु ती दाखवण्याची वेळ आली. ओहो फटका तर खेळलाय. फटका फसलाय का? हो फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. 2 क्षेत्ररक्षक आले, परंतु त्यांच्या मध्येच चेंडू पडलाय आणि तोपर्यंत एकेरी धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली देखील गेली. 39 धावा बनवल्या आहेत. 34 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. 7 चेंडू 34 धावा. संघ अडचणीमध्ये आहे, परंतु या संघ अडचणीमध्ये असणाऱ्या या संघाला तारणाची भूमिका करण्यासाठी कौरव देखील सज्ज झालाय. ओहो आता मात्र जर पाहायला गेलं तर नक्कीच ही मॅच जी आहे ती जय भैरी
नाचणे संघाच्या बाजूने वळताना पाहायला मिळते. वाऱ्याचा वेग काहीतरी वेगळंच सांगून जातोय. नक्कीच आज गाव एकत्र आला आणि म्हणूनच लढला आणि म्हणूनच लढल्यामुळेच इथे जर पाहायला गेलं तर जिंकण्याच्या उंबरठ्यावरती हा आता मात्र येऊन पोहोचलाय. नाचणे संघ कौतुक करावं लागेल. एक गाव एकचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला जय भैरी आर्चरी संघ हा रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंना एकत्रित करणारा संघ आहे. ओहो नक्कीच चांगला फटका इथे मात्र केलाय. या चेंडूवरती एकेरी धाव अजून देखील जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी येणारे 5 चेंडू 33 धावांची गरज आहे. 5 चेंडू 33 धावा दोन्ही संघांसाठी हे महत्वाचे आहेत. हे युद्ध शेवटच्या श्वासापर्यंत जे आहे ते खेळावं लागेल कारण का कोणत्याही क्षणी आपल्याला संधी मिळू शकते. त्या संधीचं सोनं करावं लागेल. 5 चेंडू महत्वाचे आहेत दोन्ही संघांसाठी. पाहायचं काय होतं या 5 चेंडूंवरती. ओहो बिगिट केला वा फटका तर केलाय परंतु हा फटका फसलाय देखील. वाऱ्याने कुठेतरी साथ दिली आहे. वारा देखील सांगतोय पवन देव देखील सांगतायत आज मी जय भैरी नाचरे संघाच्या बाजूने आहे. मी त्यांचा पाठीराख आहे आणि पवन देवानी ते साथ दिली आहे. धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 40 धावा फलकावरती लागल्या आहेत. म्हणजे जिंकण्यासाठी 4 चेंडू 33 धावा अशक्य काही नाहीये. ते शक्य करून दाखवावं लागेल. भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थ सांगत आले परंतु पाठीशी कधी आहे जेव्हा तू प्रयत्न करशील तेव्हाच. प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न हे सर्वांवरचं रामबाण उपाय आहे आणि ते प्रयत्न इथे मात्र कोणाच्या माध्यमातून केले जातील हे देखील पाहावं लागेल. ओहो वेगात टाकलाय फटका तर केलाय. धावा एकच आहेत. आता मात्र जवळ जय भैरी नाचणे संघ आज जल्लोष करायला आज स्टेटस मिरवायला पुन्हा एकदा सज्ज झालाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाते जय भैरी नाचणे संघासाठी देखील आणि आर्चरी संघासाठी देखील. ओहो अक्षय पाटीलने ही मॅच सुरू होण्याच्या आधी सांगितलं होतं मला की ही मॅच आम्ही फायनल मारणार आहे. जिद्द आहे आमच्याकडे फायनल खेळण्याची. जिद्द आमच्याकडे जगतचेता होण्याची आणि तो शब्द कुठेतरी खरा करून दाखवलाय. हो नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर विजय निश्चित केला जातोय. या समर्थ चषकाचा चॅम्पियन कोण आहे? या समर्थ चषकाचा चॅम्पियन आहे जय भैरी नाचणे संघ. नक्कीच आज गाव एकत्र आले आणि या गावाची ताकद आज रत्नागिरी जिल्ह्याला पाहायला मिळाली. जबरदस्त क्रिकेट केलंय आर्चरी संघ. आपण देखील जबरदस्त खेळ केलाय. फायनल मध्ये प्रवेश केलाय. फायनल अर्लात करे परंतु जबरदस्त खेळ आपल्या माध्यमातून पाहायला मिळतोय. थँक्यू. गौरव सर असतील त्याचबरोबर अमोल भोसले सर असतील त्याचबरोबर अक्षय राठोड सर असतील. आपण या स्पर्धेमध्ये मला समालोचन करण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार आणि थँक्यू.